वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. प्रभुदेवाची अनाथवाणी यथार्थ त्याची सर्व कृती, प्रभुदेवाची यथार्थवाणी यथार्थ त्याची सर्व कृती. प्रभुप्रेमाने सृष्टी भरली प्रिय दया न्यायनीती, न्यायनीती. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस लाभो आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनींनो, आपण सामान्य काळातील 16वा रविवार आज साजरा करीत आहोत. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या पापांच्यात आपण आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. हे प्रभू येशू, तू सर्वसमर्थ परमेश्वर व शांतीचा राजपुत्र आहेस. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. हे प्रभू येशू, तू परमेश्वराचा पुत्र आणि मरियेचा पुत्र आहेस. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझिया दारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझिया दारी. हे प्रभू येशू, तू मनुष्य झालेला शब्द आणि पित्याचे ऐश्वर्य आहेस. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया दारी आम्ही. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा गावा मुखे नीत. प्रभु देव पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमवुनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परमेश पुकरा, प्रभु दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया मावरी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची.
बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परमपित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह, परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्त. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या प्रजाजनांवर दया कर. तुझ्या कृपादानांचा आम्हावर वर्षाव कर आणि श्रद्धा, आशा व प्रीतिभावनेने तुझी सेवा करण्यास आम्हाला सदैव अधीर ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. प्रज्ञा ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. सर्व वस्तू हे परमेश्वरा तुझ्या अधिकाराखाली आहेत आणि ज्याच्यामुळे तुला तुझ्या निर्णयांचे समर्थन करावे लागेल असा अन्य परमेश्वर नाही. न्यायाचे उगमस्थान तुझ्या अधिकारात आहे. तू सर्वांचा प्रभू आहेस, म्हणूनच तू प्रत्येकाला दया दाखवतोस. तुझ्या सर्वाधिकाराविषयी जेव्हा लोक संशय घेतात तेव्हा तू त्यांना आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवतोस. तुझा सर्वाधिकार जाणूनही जे लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात त्यांना तू शिक्षा करतोस. तू सर्वाधिकारी असलास तरी दयाळू न्यायाधीश आहेस. इच्छा होईल तेव्हा तू कारवाई करू शकतोस. तथापि मोठ्या सहनशक्तीने तू आम्हावर राज्य करतोस. ह्या तुझ्या वर्तनाने तू तुझ्या लोकांना असे शिकवले आहेस की नीतिमान माणसाने नेहमी दयाळू असावे. तुझ्या लोकांना त्यांच्या पापांबद्दल पश्चाताप करण्याची संधी देऊन तू लोकांना महान आशा दाखवली आहेस. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभो तू उत्तम आणि क्षमाशील आहेस. हे प्रभो तू उत्तम आणि क्षमाशील आहेस. हे प्रभो तू उत्तम आणि क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस. हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे, माझ्या काकुळतीच्या वाणीकडे लक्ष दे. आपले उत्तर. हे प्रभो तू उत्तम आणि क्षमाशील आहेस. हे प्रभो तू उत्पन्न केलेली सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या पाया पडतील, तुझ्या नामाचा महिमा गातील, कारण तू थोर आणि अद्भुत कृत्य करणारा आहेस. तूच केवळ देव आहेस. आपलं उत्तर. हे प्रभो तू उत्तम आणि क्षमाशील आहेस. तरी हे प्रभो तू सदै आणि कृपाळू देव आहेस. मंद क्रोध, दयामय आणि सत्यसंपन्न आहेस. तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर. आपलं उत्तर. हे प्रभो
तू उत्तम आणि क्षमाशील आहेस. संत पॉलने रोमकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. आत्मा आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कढण्याने आपणासाठी मध्यस्थी करतो. पण अंतर्यामे पारखणाऱ्याला त्या पवित्र आत्म्याचा मनोभाव काय आहे हे ठाऊक नाही. हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. हालेलुया, 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 हालेलुया. हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे. सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तयकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने लोक समुदायांपुढे दुसरा एक दाखला मांडला. येशू म्हणाला, कोण्या एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्या मनुष्याचा वैरी येऊन पेरलेल्या गव्हामध्ये रान गवत पेरून गेला. पण जेव्हा गव्हाला पाला फुटला आणि दाणे आले, तेव्हा रान गवतही दिसले. तेव्हा घरधण्याच्या दासांनी येऊन त्या मनुष्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग त्यात रान गवत कोठून आले? येशू त्यांना म्हणाला, हे काम कोण्या वैऱ्याचे आहे. दासांनी त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तो मनुष्य त्यांना म्हणाला, नाही, तुम्ही रान गवत गोळा करताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की पहिल्याने रान गवत गोळा करा आणि जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मित्रांनो, गेल्या रविवारी आपण प्रभू येशूने सांगितलेला पेरणीचा दाखला ऐकला. आज प्रभू येशू पिकाची वाढ होत असल्याचा दाखला आपणापुढे मांडतात. पीक वाढते हे बघून शेतकऱ्याला किती आनंद होतो.
what is sown, it also grows. The question is how it grows. मित्रांनो, प्रभू येशू आज माणसाला सतत भेडसावणाऱ्या एका महत्त्वाच्या विषयाला हात घालतात. लक्षपूर्वक ऐका. जगात माणसाच्या जीवनामध्ये दुष्ट प्रवृत्ती कोठून उगम पावते, हा मोठा प्रश्न आहे. who or where is the source of evil? वाईट नीती, दुष्ट प्रवृत्ती, पाप आणि कुकर्म जगात कोठून येते? आणि माणूस दुष्ट प्रवृत्तीने का वागतो? देवाने चांगले बी पेरले असता अंकुर फुटून पीक वाढायला लागलं, पिकायला आलं, आणि विषारी, मादक, टॉक्सिक, नार्कोटिक रानगवत सुद्धा तिथे उगवलं. कोठून आली ही अवदसा? हा मोठा प्रश्न आहे. पवित्र बायबलच्या पहिल्या पानावर आपण वाचतो, पहिलंच पान, चराचर सृष्टीची निर्मिती केल्यावर परमेश्वर काय बोलला? आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. सर्व चांगलं होतं. गव्हाच्या बियाण्याची पेरणी झाली होती. ते पीक येणार गव्हाचं, ज्यामुळे माणसाची भूक शमवणारी भाकरी तयार होऊन माणसाचे जीवन आशीर्वादित आणि दुसऱ्यांच्या सार्थकी लागणार असं बनणार होतं. पण आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो, लोक झोपेत असताना शेतकऱ्याचा वैरी येऊन त्या गव्हाच्या शेतामध्ये सैतानी दुष्टतेचे रानगवत पेरून गेला. हिब्रू भाषेमध्ये रानगवत, निंदण पण म्हणतो कधी कधी आपण, पण आपल्यासारखं निंदण नाही, हे रानगवत होतं. नार्कोटिक, टॉक्सिक असं हे गवत, विषारी. ते हिब्रू भाषेमध्ये ह्याला शब्द आणि सैतान ह्याला शब्द दोन्ही एकाच मुळामधून येतात. सैतान म्हणजे दुही माजवणारा, सैतान म्हणजे फोडणारा, सैतान म्हणजे फूट पाडणारा, डिव्हायडर, डिव्हिजन मेकर. सैतानाला माणसात शिरायला संधी मिळाली म्हणजे माणूस मग स्वतःलाच पारखा होतो, स्वतःचाच शत्रू बनतो. आय बिकम माय ओन एनिमी. मग कुटुंब फुटते, समाज विभक्त होतो, देशाची फाळणी होते, लोक विखुरतात, अंधाधुंदी माजते. हे आमचं जग, हे आमचं जग. जीवन संवर्धक, लाईफ गिविंग, जीवन संवर्धक गहू हा जीवन संवर्धकाचं चिन्ह आहे. आणि विध्वंसक, डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे रानगवत. एकत्र वाढतात, जगामध्ये एकत्र वाढतात. एका छोट्याशा बियापासून म्हणजे एका गव्हाच्या दाण्यापासून चांगलं पीक तयार होते, तसेच एका रानगवताच्या दाण्यातून मोठे वाईट, इव्हल, दुष्ट रानगवत निपजते. एक छोटीशी वाईट सवय मोठी बनून जीवनाचा नाश होऊ शकतो आणि एक चांगली सवय मोठी बनून जगाचं भलं करू शकते. एक छोटीशी चांगली रीत
मोठी बनून आजूबाजूचे जग नंदनवन बनू शकते, पण छोटीशी वाईट सवय मोठी होऊन जगाच्या नाशाला कारणीभूत होऊ शकते. आता बघा, शेतकऱ्याबरोबर काम करणाऱ्या मजुरांना तात्काळ कृती करून दुष्ट रानगवत मुळासकट उपटून काढण्याची हातघाई झाली होती मजुरांना. परंतु तो मनुष्य, तो शेतकरी, मालक, परमेश्वर आजच्या शुभवर्तमानामध्ये ही भूमिका परमेश्वर बजावतो. तेव्हा ते त्या शेतकऱ्या मालकाकडे येऊन मजूर सांगतात की आम्ही उपटून काढतो ते, मग आपल्याला प्युअर गहू मिळेल. आणि त्या मजुरांच्या मनातल्या हेतूला तेथेच तो शेतकरी खीळ घालतो. कारण काय? का त्याने त्यांना तसं करू दिलं नाही? कारण तो म्हणाला त्यांना, मजुरांना, तुम्ही रानगवत गोळा करताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणी व्हायची आहे, धीर धरा. कापणी अद्याप व्हायची आहे, पण ह्यांना धीर नव्हता. म्हणून मालक अगदी स्पष्टपणे बोलतो, दोन्ही वाढू द्या, कारण एक करताना दुसऱ्याला इजा पोचेल. दिस इज गॉड्स विजडम. दिस इज गॉड्स विजडम. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलं की तू सर्वांचा प्रभू आहेस, म्हणूनच तू प्रत्येकाला दया दाखवतोस. सर्वांचा, गव्हाच्या पिकाचा आणि रानगवताचा, जणू काही ते वाढत असलेलं, मी वाढत असलेलं बोलतो. नंतर काय होईल त्याला देव पण जबाबदार नसणार, पण वाढत असताना तू चांगल्यांचा आणि वाईटांचा पण प्रभू आहेस, म्हणूनच तू प्रत्येकाला दया दाखवतोस. मोठ्या सहनशक्तीने तू आम्हावर राज्य करतोस. पापांबद्दल पश्चाताप करण्याची संधी देऊन तू आम्हाला महान आशा दाखवली आहेस. पहिलं वाचन आजचं पहिलं वाचन प्रज्ञा पुस्तकातलं. काय शिकतो आपण? काय शिकतो आज? पहिली गोष्ट प्रवृत्ती, दुष्ट प्रवृत्ती, इव्हल, पाप, कुकर्म कधीच देवाकडून येत नसते. ध्यानात घ्या. हे आपला गैरसमज होतो. कधी कधी आपत्ती कोसळली, संकट आलं, दुष्ट माणसाने आपल्या कुटुंबामध्ये काही केलं, गावात, जगात, आपण लगेच देवाला जबाबदार धरतो त्याविषयी. पण आज ठासून सांगितलेलं आहे हे सत्य. दुष्ट प्रवृत्ती, इव्हल, पाप, कुकर्म कधीच देवाकडून येत नसते. त्याचा जनक सैतानच आहे. बघा, माणूस झोपला असता म्हणजे काय तर माणूस जेव्हा सावधगिरीने जगत नसतो तेव्हा सैतान त्याच्या जीवनात शिरतो. माणसाच्या जीवनात जेव्हा अंधार असतो, झोपला असतो म्हणजे रात्रीचं झोपणं आहे. हे अंधारात झोपतो आपण. अंधार झाला म्हणजे आपण झोपतो. माणसाच्या जीवनात जेव्हा अंधार असतो, अंधार म्हणजे काय? बाहेरचा अंधार नाही, अंधार म्हणजे अंतःकरणातला अंधार. अंतःकरणातला अंधार काय तर संशय, गोंधळलेलं जीवन, कुचकामी चिंता, मनाची चलबिचल, भीती, अनिर्णित अवस्था, ही सगळी माणसाच्या अंतःकरणात असलेल्या अंधाराची लक्षणं आहेत. सैतान आपल्या दशेची, ह्या आपल्या अशा
अंधारमय अंतःकरणातील अंधार असलेल्या दशेची संधी साधतो. धूर्त आणि कावेबाज असा हा त्या सैतानाचा स्वभाव धर्म. चांगले असेल ते वाईट पेरण्यासाठी त्याची नेहमी धडपड असते. चांगल्यापासून वाईट अलग करणे अशक्य करून टाकणाऱ्याचे नाव म्हणजे सैतान. फक्त परमेश्वरच आपला आत्मा जागृत ठेवू शकतो. आपल्या दुसऱ्या वाचनातलं वाक्य, आजच्या दुसऱ्या वाचनातलं वाक्य, आपल्या अशक्तपणात आपल्याला आपला आत्मा, पवित्र आत्मा मदत करू शकतो. आणि म्हणून दुसरी गोष्ट शेतकरी जर परमेश्वर तर मजूर, आजच्या शुभवर्तमानात सांगितलेले कामकरी मजूर म्हणजे आपण. मालक परमेश्वर शेताचा, गहू पेरलेला परमेश्वर, आणि शेतकऱ्याला परमेश्वराला मदत करणारे, त्याच्याबरोबर काम करणारे आपण सगळे. मजुरांना गहू आणि रानगवत ह्यामधील न्याय निवड करण्याची अति घाई झाली होती. देवाला नव्हती घाई झाली, माणसांना फार घाई होते न्याय करायची. न्याय निवाडा एकदा करून मोकळं व्हायचं आम्हाला. कापणीला वेळ आहे तरी किती उताळी आमची. देव सांगतो थांबा, कापणीला वेळ आहे. नाही, आमची फार उताळी न्याय निवाडा करायची. दुसऱ्यांचा न्याय निवाडा करण्याची, निर्णय तत्क्षणी द्यायची, वाईट निकाल ताबडतोब लावण्याची आपणाला किती वाईट घाई आहे. ही बरी, तो बरा नाही, तो असा, ती तशी. मला माहिती आहेत सगळे, मी ओळखतो सगळ्यांना, हे असेच ते तसेच. ही आपली न्याय निवाड्याची भाषा. आपण ठरवलं आहे कोण कसा, कोण कशी, सगळं ठरवलं आहे मी. आठवते का त्या परुशीची प्रार्थना? मी किती चांगला. तो परुशी आणि जकातदार मंदिरात आले आणि परुशी आल्ताराच्या जवळ गेला. जकातदार जवळजवळ बाहेरच्या दाराजवळच उभा राहिला. ओणवा पडला, मान वर करायला सुद्धा त्याला लाज वाटत होती. परुशी ताठ मानेने आल्ताराच्या जवळ गेला न परमेश्वराला सांगतो, त्या पापी जकातदारासारखा मी नाही, मी असा आहे. नाही निवाडा. परमेश्वर बघा, परमेश्वर संपूर्ण शेतावर दृष्टी लावतो. अंतःकरणातील प्रत्येकाच्या अंतःकरणातील हेतू परमेश्वर जाणून घेतो. फळ पिकेपर्यंत परमेश्वर वाट पाहतो. उधळ्या पुत्राची आपण गोष्ट आठवूया. उधळ्या पुत्राची डोळ्यात तेल घालून, जीव मुठीत धरून वाट पाहणारा त्याचा बाप, तो बाप डोळ्यात तेल घालून वाट बघत होता. त्याच्याकडे पश्चाताप करून परत वळणाऱ्यांचे स्वागत करणारा परमेश्वर, क्षमा करण्यासाठी थांबलेला परमेश्वर, आपण त्याच्या मिठीमध्ये विसावा घ्यावा म्हणून आसुसलेला परमेश्वर. ह्या आमच्या परमेश्वराची आशा सहनशील आहे. दुष्ट प्रवृत्तीची सवय जडलेल्यांचे, पापांच्या जंजाळात अडकलेल्यांचे ते चांगले गहू म्हणून पुढे यावेत, पुढे येण्याची संधी देणारा म्हणजे परमेश्वर आमचा. संधी देतो, कापणीपर्यंत थांबतो, थांबणार, संधी देत राहणार. कदाचित आम्ही रानगवत नाही, आम्ही गहू आहेत, आम्हाला कोणी उपटून काढू नये. पण गैरसमज होते, मला रानगवत समजून कधी मी एखाद्या वेळी पाय घसरला, कधी पडलो
नाही त्याला क्षमा वगैरे काय करायची नाही, त्याला ताबडतोब न्याय करायचा त्याचा, ही माणसाची सवय. परमेश्वर संधी देणारा आहे, सहनशीलता बाळगतो. आणि तिसरी गोष्ट, फार महत्त्वाची तिसरी गोष्ट, देवाची सहनशीलता, द पेशन्स ऑफ गॉड, देवाची सहनशीलता वाईटाबद्दल, दुष्टपणाबद्दल देवाने दाखवलेली उदासीनता नव्हे. गॉड इज पेशंट, येस, बट दॅट डज नॉट मीन गॉड इज इंडिफरंट टू इव्हल. आपण चांगले आणि वाईट ह्यामधील मूलभूत फरक जाणलाच पाहिजे. देव असं नाही सांगत, नाही नाही ते वाईट आहे ते चांगलं आहे, चांगलं आहे ते वाईट आहे. नाही, देवाला माहिती आहे वाईट आहे, सैतान आहे, त्याने सांगून ठेवलं आहे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने. पण न्याय निवाडा करण्यासाठी माणूस जोपर्यंत जिवंत आहे, शेवटच्या घटकापर्यंत परिवर्तन होऊ शकते माणसाचं. पण आम्हाला कशाला घाई झाले त्याचा न्याय करून त्याला समाजापासून बाहेर काढायचं. अरे उलट चुकलेला असेल त्याला तुम्ही क्षमा करा, तो येईल वठवणीवर. प्रेम करा, प्रेमानेच माणसं सुधारतात. शिक्षा केल्याने सुधारत नसतात. देवाचे अनुसरण करायचे. देव बघा कसा आहे ते, देवाचं अनुकरण करायचं. आपली श्रद्धा डळमळू द्यायची नाही. कापणीचा हंगाम येणारच. कापणीचा हंगाम येणार, माझ्या जीवनात, तुमच्या जीवनात, प्रत्येकाच्या जीवनात येणार. कापणीचा हंगाम येणार. विजय चांगल्याचाच होईल, कारण खरा न्यायाधीश परमेश्वरच आहे. तो न्याय करील, पण दयेविना कधीच करणार नाही, तसे त्याचे वचन आहे. म्हणून आपण दिलेली संधी परमेश्वराने वाया घालवायची नाही, कारण घटका कधी येईल माहीत नाही कोणाला. म्हणून जीवनामध्ये देवाची जास्त परीक्षा घेत बसायचं नाही. चांगलं वागायला लागायचं, चांगलं करायला लागायचं, गहू बनायचं, रानगवत बनायचं नाही. म्हणजे मग आपण न्यायाच्या दिवशी आनंदाने त्याच्यासमोर उभे राहू. आमेन. आपली श्रद्धा आपण जाहीरपणे प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर, सर्वशक्तिमान पिता, ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त, एकच प्रभू, ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्यांनी दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू व जीवनदाता, यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्ट्यांमार्फत बोलला आहे. एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. बंधू भगिनींनो, ख्रिस्ताठाई आपण एकत्र जमलो आहोत. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकारांची आपल्याला
आठवण आहे, आपण आठवण करूया. प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतो. आमच्या प्रार्थना स्वीकारण्यास आपण परमेश्वराला विनंती करूया. आपलं प्रत्येक विनंतीनंतर उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने घोषित केलेले स्वर्गाचे राज्य म्हणजे नवे आकाश, नवी पृथ्वी, नवा मानव हे वास्तव या जगात येण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आपले पोप फ्रान्सिस, आपले आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व बिशप्स, फादर्स, सिस्टर्स यांना परमेश्वराने कृपा, प्रेरणा व शक्ती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. या भौतिक जगात परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता पसरविणे आणि स्वर्गाचे राज्य उभारण्यासाठी परमेश्वराची योजना जाणून घेऊन ती कार्यान्वित करण्यासाठी प्रभूने आपणास आशीर्वादित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. स्वर्गाच्या राज्याची मूल्ये सर्वांनी स्वीकारावीत म्हणून जे झडतात त्यांच्यासाठी, आपल्या कुटुंबात, गाव परिवारात, धर्मग्रामात प्रेम, शांती, त्याचबरोबर पवित्र आत्म्याठायी जीवन व करुणेचे दूत बनण्यास आपणास प्रभूची विशेष कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आई वडिलांनी त्यांच्या मुलांना सुवार्तेच्या प्रकाशात बरे वाईट, चूक बरोबर, प्रकाश अंधार, पाप पुण्य यातील फरक लक्षात घेऊन योग्य ते निवडण्यास मार्गदर्शन करण्यास प्रभूची कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. कोरोना व्हायरसपासून आपल्या सर्वांचे संरक्षण व्हावे. जे या आजारावर उपचार घेत आहेत त्यांना चांगले आरोग्य लाभावे. जे या आजारामुळे मरण पावले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना, त्याचप्रमाणे प्रशासन, संरक्षण यंत्रणेत काम करणाऱ्यांना प्रभूची कृपा मिळावी व या आजारावर योग्य व परिणामकारक औषध लवकरात लवकर उपलब्ध व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या अगोदर निघून गेलेल्या सर्वांसाठी, विशेषतः माणिकपूर पॅरिशमधील मार्गरेट सेरेजो, कॅथरीन डिमेलो, जो डिमेलो, तेरेझा मिरांडा, रेनू मोलाउत, नालासोपारा वेस्ट पॅरिशमधील मार्शल फुटॅडो, मर्सेलिना फर्नांडिस, गोमसाळी पॅरिशमधील फर्शीबाई डिसोजा, चुळणा पॅरिशमधील लुईजा मिरांडा, गास पॅरिशमधील रोजीबाई मोत, फ्रान्सिस डिब्रिटो, पालघर पॅरिशमधील पीटर फर्नांडिस, पापडी पॅरिशमधील झेवियर करवालो, अर्नाळा पॅरिशमधील रंजिता थाटू, शिर्ले पॅरिशमधील इनास लोपिस, उमराळा पॅरिशमधील दुमीबाई घोन्साल्विस, भुईगाव पॅरिशमधील जोझेफ डायस, शावरोक डाबरे, बरमपूर पॅरिशमधील आल्बर्ट सिक्वेरा, विरार ईस्ट पॅरिशमधील लिओपोल्ड मक्वान, विजे फ्रँको, रोझी डिसोजा आणि गिरीस पॅरिशमधील पाउलाइन डाबरे, माल्कम परेरा, मेबल आल्मेडा, स्टेला डिसिल्वा, डेझी सिक्वेरा, मार्था डिसिल्वा यांच्या आत्म्याला शांती लाभावी व त्यांच्या कुटुंबियांचे श्रद्धेने सांत्वन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
मित्रांनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभो, तुझ्या सन्मानासाठी ही दाने आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या दानांद्वारे आम्हाला तुझ्या जवळ आकर्षून घे. तू आम्हाला दिलेल्या ह्या परिपूर्ण समर्पणाचा स्वीकार कर. आबेलच्या समर्पणाप्रमाणे आमचेही हे समर्पण आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहेत. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ती योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या तारणकार्य योजनेत आम्हाला तुझे अपार सामर्थ्य दिसते. तू तुझ्या दैवी सामर्थ्याने आमचे तारण करण्यास आलास, परंतु आमच्यासारख्याच एकाकडून आमचं तारण करण्याची तुझी इच्छा होती. मनुष्याने तुझा स्नेहसंबंध धिक्कारला, परंतु मनुष्यानेच आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तो पुन्हा जोडला. ख्रिस्ताद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. पावन पावन पावनतम शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभुचा. यशोगीत गान भांतरा. परमईशाच्या पावन नावे एक धन्य तुझ नंदरा. जय 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 कार प्रभुचा. यशोगीत गान भांतरा. पावन पावन पावनतम शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा ह्या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा पात्र सेवक व इतर सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया. परमेश कुकरा स्वामी दर्शावकारा आम्हावरी प्रभुवरा जग पाप हारका. परमेश कुकरा सोडी दया धारा आम्हावरी प्रभुवरा जग पाप हारका. परमेश कुकरा शांती वर्षावकारा जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन.
प्रभू म्हणतो, मी दरवाजापाशी उभा राहून ठोकत आहे. जर माझी वाणी ऐकून कुणी दरवाजा उघडील तर मी आत येईन आणि मी त्याच्याबरोबर व तो माझ्याबरोबर भोजनास बसेल. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू बापा, या दिव्य रहस्यांद्वारे आम्हाला नवे जीवन ध्येय दे आणि शेवटी परिपूर्ण अशा नवजीवनात प्रवेश दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला आपल्या वर्तनाने साक्षी देण्यासाठी आपणा सर्वांना पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. स्वर्गामधुनि स्वर्गनवा दिसणार. येशू संगे स्वर्गामधुनि स्वर्गनवा दिसणार. नवे आकाश नवी पृथ्वी